मायमोगाचो येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळोवयाच्यो हेडलायन्स. श्रवण बर्वेच्या हत्येक वेगळेच मोडन. बापायक आणि व्हडल्या भावाक गुन्ह्यांवात वांटो आशिल्ल्याच्या आरोपाखाला अटक. मडगाव गांधी मार्केटात मेटल मार्ट दुकानात लागलो उजो. पुराय दुकानाचो जालो गोबर. मार्केटात जाय उदकाची टाकी. दुकान धन्यांचे सरकाराक गाराणे. मांद्रे येता 90 व्हिलांचो प्रकल्प. थळाव्यांचो खर विरोध. तरी दिल्यात परमिशना. मांद्रे उदकाचो विषय हुंकळटा आणि आता हे व्हिला येतात. मांद्रेकारांक पडला प्रश्न. आणि आताच्यो कोंकणी खबरो विस्तारान. शेनवारा मडगावच्या गांधी मार्केटातल्या मेटल मार्ट दुकानात अचकीत उजो लागलो. ह्या उज्यात पुराय दुकानांतल्यान सामानांचो लासून गोबर जालो. शॉर्ट सर्किट जाल्ल्यान ही घडणूक घडल्या असो दुबाव आसा. मार्केटात उदकाची टाकी बसोवपाची आणि असल्यो घडणुको टाळच्यो अशी मागणी दुकान धन्यांनी सरकाराकडेन केल्या. पळयात पुराय बातमी. आमकां 21-26 कॉल येयल्ले. आमी डायरेक्ट येयले आनी पळयले फालयलो आसलो. मागीर आमी सगळें सामान भायर काडून उदक मारलो. कसले शॉपा उजो लागलो तो? मेटल मार्ट कॉपर. कितें कसो लागलो उजो कितें खबर आहा? कितले लॉस शॉर्ट सर्किट कितले लॉस बी अशें जाले कांय हें खबर ना. ओके. कितले कॉल येयले तुमकां? 21-26. नाव कितें तुमचें? देवाची कृपा, दामबाबाची कृपा ते आम्ही सगळे बाजारकार हांगा असलेले. तो पाप बिचारो दुकान बंद करून गेल्लो. ताका पासून खबर ना फाटल्यान कितें जातलें तें. आणि हे बाजारकार आमचे सगळे वेंडर्सांनी सगळे वेंडर्स भावांनी खूब हेल्प केलो. फायर ब्रिगेड येयले. फायर ब्रिगेडान ताका उजो पाळलेलो तो. पण ही देवाची कृपा. आम्ही उदकाची टाकी घाल म्हणून कितले वर्सां जाली आमी फाटी लागलेला. आता सरकारान तरी आता तरी लक्ष घालपाचें आणि जे आमी इन्स्पेक्शन केलां ती टाकी घालून बसून दिवपाची. जाल्यार आमकां चड फायदो जातलो. नाजाल्यार आमकां फायर ब्रिगेडाची गाडी येई पर्यंत आमकां वेट करपा पडटलें हांगा. तरी सुद्दां आमच्या गांधी मार्केटात स्पेस भरपूर आहा. गाडी भितर येवपाक मेळटा आनी हे करपाक मेळ्ळें आमकां. हे समज आज रातचें जाल्लें जाल्यार कितें जाता आशिल्लें? आणि रातचें जाल्लें जाल्यार कितें जाता आसलेलें? लोक कोण आसलेले? हा पाप बिचारा फूल लॉस जातालो आसलेलो न्ही. पण आता हायड्रंटा हे तुमी डिमांड आता करता करतलेच न्ही. आता परत आमी जागयतले. आमी डिमांड केल्लो आहा आनी पास जाल्ले आहा. इन्स्पेक्शन करून गेले कलेक्टर बिलेक्टर. फक्त प्रोसिजर तेंच्यानी कंप्लेंट करपाचें आनी बसोवपाचें. डिले कित्याक जातलो इतले वर्सां? आता ते आतां हाय ऑथॉरिटी आमी काय सांगू शकना ते. अर्धो पावण वर जालो. हां अर्धो पावण वर जालो. मागीर तुमगे शॉप ओपन आशिल्लें? हां बंद करून गेल्ले आमी. बंद करून गेल्ले. मागीर कसो उजो लागलो तो? खबर ना. मेन फ्यूज बी ऑन आशिल्लो तुमचो? मेन फ्यूज आमी सगळें बंद करता. कसो लागलो तो खबर ना. खबर ना. लॉस किती जालो तो? लॉस किती? लॉस सर खूब जालो. टोटल लॉस. हय टोटल. कसले शॉप ते तुमगेले? आयदनाचे होम अप्लायन्सीस. होम अप्लायन्सीस. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, समरिता खणगावकार आणि ओमकार देशप्रभू. 24 वर्सां पिरायच्या श्रवण बर्वे हांच्या हत्येक एक वेगळेच मोडन मेळ्ळा. पुलिसांनी शेनवारा सांज वेळार ताचो बापूय देविदास बर्वे आणि व्हडलो भाव उदय बर्वे हांकां ह्या गुन्ह्यांवात वांटो आशिल्ल्याच्या आरोपाखाला अटक केली. हाचे पयलीं पुलिसांनी नगर गावातल्या आंबेडे हांगच्या वासुदेव ओजेकार ह्या 43 वर्सां पिरायेच्या दादल्याक अटक केल्ली. चौकशी करतना ओजेकारान ह्या खुनात आपलो वांटो आशिल्ल्याची कबुली दिली. धक्कादायक गजाल म्हळ्यार 24 वर्सां पिरायेच्या श्रवण बर्वे खून प्रकरणात ताचो बापूय देविदास आणि व्हडलो भाव उदय हांचोय हात आशिल्ल्याचे स्पष्ट केल्ल्यान राज्यात बरीच खवदळ पातळ्ळा. उत्तर गोंयचो SP अक्षत कौशल्यान हे घडणुकेचेर पुराय म्हायती दिल्या. Complexity of the case, we had immediately decided to form a special investigation team which consisted of SDPO Porvorim, PI Porvorim, PI Bicholim, ASP under training Arun, who were directed to assist SDPO Bicholim and PI Valpoy in the investigation of this case. Given that the incident had occurred in a dark and isolated area, initial efforts to gather evidence were challenging. Therefore, we quickly shifted the line of investigation to conventional methods.
After interacting with local residents, the investigative team narrowed its focus to individuals seen near the crime scene on the night preceding the incident. A crucial breakthrough occurred when information emerged regarding a birthday party which was held near the victim's residence. Thereafter, we employed technical surveillance combined with detailed questioning. The investigating team was able to identify a prime suspect. Upon interrogation, this individual confessed to his involvement in the crime. The suspect was identified as Vasudev Ozekar, aged 43, who is resident of Ambede Nagargaon. He was arrested on 18th April 2025. Yesterday, he was produced before the judicial magistrate who remanded him to 10 days of police custody. From the first day of investigation, there were substantial grounds to suspect the involvement of more than one person at the crime. The absence of struggle marks indicated the deceased likely knew the assailants. The post-mortem report confirmed that death had happened by manual compression of upper neck. We also were able to gauge that the rope around the neck had been put to probably distract the course of investigation. Later during the interrogation, Vasudev confessed that two additional persons who had participated in the act. He identified them as Devidas Barve and one Uday Barve, who we later discovered was the father of the deceased and the brother of the elder brother of the deceased. According to Vasudev's statement, Devidas Barve had approached him on April 13th and hatched the conspiracy. It is worth mentioning that the crime records of Valpoi police station has revealed that previously on multiple occasions, complaints had been filed by Devidas against his deceased son. In these complaints, Devidas had accused his son of assaulting him. We have thus far found 5 non-cognizable complaints registered in Valpai police station, where the complainant is the father and the accused is the deceased son. Based on his complaint, previously Shravan had also been arrested. At this stage, we would not like to reveal more aspects of the investigation. At present, all the 3 persons are in our custody. We are subjecting them to the necessary judicial process. And if needed, we will update you of the further progress in this case. उनका ये कहना है कि उन्होंने ही ये मंदिर बनाया था और जो हमारा सस्पेक्ट जो कल हमने अरेस्ट किया वासुदेव ओझरेकर, उनको अभी कुछ दिन पहले ही उस मंदिर का अध्यक्ष भी चुना गया था। तो ये जो बर्थडे पार्टी थी वहीं पे उन्होंने पहले बर्थडे सेलिब्रेट किया, उसके बाद आईपीएल का कुछ मैच देखा। इसका रोल क्या था, वज्रेकर का रोल क्या था उसमें? इनका काफी इम्पोर्टेंट रोल रहा है उसके। He was part of the act of killing him. He's a neighbor of the. Or he lives very near. He lives at walking distance. He claims he stays within the radius of 1 kilometer. Any relation with the family? This He has worked previously on the farm as a daily wager. He used to work as a daily wager on this farm on which this body was found. दिवस कितें काडलो तुका? तुजो हाता मर्डर केसीन मर्डर केसीन हाता हा तुज्या चेड्याचो मर्डर केसीन हाता हा तूं कितें काडला तो? कित्याक तशें करूं? म्हाज्या चेड्या खातीर वयल्यान तुजें नांव घेतलां मरे? वाजोवपाचो प्रयत्न केलो बरे, हेंकाय सांगता हांव, अरे रावा रे पळोवया कितें आहा. म्हाजो चेडो म्हाका नाका जावंक ना, म्हाका चेडो जाय. एक्युजान तुजें नांव कित्याक सांगलां? एक्युजान हांव कितें सांगू, हांव थंय वचोंक सुद्दां ना, चेड्याक वचून सकाळी हांवें उकडून काडला भायर. हांव तिकडे कितें वयतलो रातचो? आतां कोण काय नांवां सांगतले ते हांव काय सांगूंक शकना आतां कितें. पूण म्हाज्या चेड्या खातीर हांवें जें कितें करता पळय आतां तुमचे कितें झगडी बी जाल्ले, पुलीस कंप्लेंट कितें हाच्या पयलीं तुमचे? ना रे बाबा, ती 1.5 वर्सां पयलीं बेश्टी पुताची आनी बापायची आसतात न्हू, कितें ना कितें बारीक बारीक. पण अशें मोठे हेजे न्हू, क्रिमिनल ताव असले काय न्हू, सारकें आमचें घरगुती. मागीर तेज्या उपरांत तो हांगा रावता,
त्या दिस तो हांगा कित्याक रावपाक गेलो? रावपाक म्हणजे आता घरान दिल्ली कितें ना कितें वचून वाद घालता दिल्ली मागीर भांडण जाता झगडी जाता थंय होणार म्हणून ताका आमी हांगा दवरलो पुलिसांक सांगूंक लागलें होणाच्या हांगा दवर ताका हांगा घर आहा तुजें न्हू हांगा रावतालो आनी पयर जें कितें पळय प्रकरण तुका आतां जालां पुलिसान मारला बीन हा मारला तुका कोणें कोणे मारला? हा आमचे ऑब्झर्व नासलें आमी कितें अशेच्या अशें करून तशेच्या तशें करून ताका कोण मेळना आमकां धरले आनी कितें करतले आमी आसलेले गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मांद्रे उदकाचो विशय सुटावो जायना तो मेरेन वाठारात कसल्याच बांदकामांक परवानगी दिवचे न्हू अशें लेटर मांद्रेचो आमदार जीत आरोलकारान ऑक्टोबर 2024 डेप्युटी कलेक्टराक केल्ले. तरीही हो प्रकल्प कसो येता मांद्रेकार हाची जाप विचारपाक पंचायतीत पावले. जीत आरोलकरान जे 24/10/24 म्हणजे ऑक्टोबर 24 एक लेटर बरयल्ले डेप्युटी कलेक्टराक आणि तेणे स्पष्ट सांगलेले आसलेले की जो पर्यंत विलास येवनी आणि कितें येवनी पण जो पर्यंत उदक ना मांद्र्यान तो पर्यंत खंयचेच विला खंयच्याच कन्स्ट्रक्शन लायसनाक कन्स्ट्रक्शन हेका लायसन दिवचे न्हय म्हणून आणि इतले सांगून सुद्धा म्हाका दिसता आमदाराचे सुद्धा म्हाका दिसता लेटराचेर हेंच्यांनी पान फुसलेले कशें दिसता. 90 विलांच्या प्रकल्पाक मांद्र्या पंचायतीन परवानगी दिल्ल्यान मांद्रेकार खुबळ्यात. मांद्रे आदींच उदकाक लागून थळावे तळमळटात ते भायर आतां विलास येता. आमी करपाचें कितें? थळाव्यांनी बसका घेवन पंचायतीन वचपाचो निर्णय घेतिल्लो. तांणी पंचायतीन वचून सेक्रेटरीक निवेदन भेटयलें. थळाव्यांक आपलो पुराय सपोर्ट आसा. आदलो सरपंच बाला नायकान सांगलें. खंयचो जर एक प्रोजेक्ट येता जाल्यार तेका एक खंयचो वॉर्ड आसता आनी प्रत्येक वॉर्डान जेन्ना एक कसलो प्रोजेक्ट येता आनी त्या वॉर्डाक जर तेंच्या त्या थळाव्या ग्रामस्थांक जर तो प्रोजेक्ट नाका त्या टायमार म्हाका दिसता प्रत्येक ग्रामस्थाच्या वतीन आनी त्या कन्सर्न वॉर्ड मेंबरान जो मिटिंगेक जेन्ना तो पॉयंट येता कसलो विशय येता त्या टायमार त्या कन्सर्न वॉर्ड मेंबरान ऑब्जेक्ट करचें आसता. सो ताका नाका म्हणून कित्याक तेंच्या त्या लोकांक नाका न्हू तो विशय तसले गोश्टी. आयज सेम विशय आसतलो म्हाका दिसता ते स्थानीक पंच मेंबर आसा जे म्हाका दिसता आशवे जुनस ह्या स्थानीक पंच मेंबरान थंयसर लोकांक विश्वासान घेवन जो सदर जी आमची पंचायत फोर्टनायट मिटिंगेक थंयसर जो इश्यू रेज करूंक जाय आसलो आनी ती फायल जी कितें कन्स्ट्रक्शन जावं विला कितें येयल्यात पळय ताका ऑब्जेक्ट करूंक जाय आसलो. सो म्हाका दिसता जेन्ना लोकांच्या नजरेर येयला तेन्ना लोकांनी काल आमच्या ज्या ग्रामस्थांनी जो इश्यू रेज केला सो साहजिकच जेन्ना लोकांक नाका तेन्ना आमी लोकांच्या विरोधान वचून आमी तें काम करचें न्हू. सो म्हाजो सुद्दां त्या लोकांक पूर्ण पाठिंबा आसा. काय ग्रामस्थ ज्यांनी काल ठरवलं त्या ग्रामस्थांनी आयज एक निवेदन पंचायतीक सादर केला आणि पंचायतीन क्लॅरिफाय केला की त्यांच्यानी आशवे आणि जुनशे म्हणून ते 90 जायनात पण 18, 19 आणि फ्लॅट काहीतरी भरपूर फ्लॅट म्हणजे 50 क्रॉस केले पण ती लायसनां दिल्ली ह्या त्यांच्यानी मान्य केला. सेकंड थिंग आम्ही त्यांना प्रश्न केलो की ही लायसनां दिवच्या पूर्वी गावाच्या हिता संदर्भात लोकेशना संदर्भात ती स्ट्रक्चरां खंय उभी रावतली ह्याच्या संदर्भात त्यांना माहिती विचारली त्यांच्यानी काय त्यांना इन्क्वायरी घेऊ ना किंवा त्यांना ती माहिती डिटेल डिस्क्लोज करू ना. सो ताका लागून आम्ही सगळ्यांनी त्यांना सगळी याद करून दिला ग्रामसभेचो अभ्यास ग्रामसभेत मांडलेले ठराव गावची स्थिती गावचं भविष्य या सगळ्याचा विचार आम्ही करून त्यांना मागणी केला लेखी मागणी केला या ठरावाच्या निवेदनाच्या मार्फत की आता जो लायसनचा जारी केला असा त्या लायसन आमचं ऑब्जेक्शन किंवा आमचा ह्या जो निवेदन असा त्याचा विचार करून त्या एव्हियन्सान दवरप आणि त्याची कार्यवाही करप ना जेणेकरून जोपर्यंत आमचं ऑब्जेक्शन क्लिअर जाईना तोपर्यंत त्यांनी ती कार्यवाही करची नाही अशा प्रकारची लेखी मागणी आज आम्ही पंचायतीच्या सरपंच आणि सेक्रेटरीकडे सादर केली. ही जे 90 विलाचो आयज खबर चल्लेली आसा ती एक्चुली टोटली चुकीची आसा. 90 विलांक आमी खंयसरच परमिशन दिवंक ना. आमी लास्ट मंथ एक फायल येयलेली तेतून आमी फक्त 18 विलाची येयलेली ते 18 विलाक आमी परमिशन दिलां ती वॉर्ड नंबर 7 आणि एक वॉर्ड नंबर 9 येयलेले तेतून आसलेले
3 टायप्स आसलेले भितर टोटल टायप 1 एक स्ट्रक्चर, टायप 2 5 स्ट्रक्चर आणि टायप 3 एक स्ट्रक्चर आसलेले. ही आम्ही परमिशन दिले आणि मेन कशें आसलेले म्हणजे तेंचे सगळे लिगल डॉक्युमेंट्स आसले, TCP क्लियरन्स, सनद, एवरीथींग जे लागता म्हणजे आमी सेक्रेटरीचो प्रॉपर गायडन्स घेवन ते तांकां दिला आणि तेतून आमी तांकां कंडिशन तेंचे कडसून एक एफिडेविटय घेतला आमी तेंचे कडसून की जे उदक ते यूज करतले ते मांद्रेम ज्युरिडिक्शनचे यूज करचे ना, मांद्रेम ज्युरिडिक्शनचे भायले यूज करतले कित्याक उदकाचे कमतरता आसा ती. आणि बाकी जितकोय प्रोसिजर आहा तो सगळो फॉलोअप करून तांकां आमी हे कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्लेले आसा. 18 विलांचे आसा आणि ही जी आसा ते 90 विलांची सगळो रुमर्स आसा. फ्लॅट तेच हेतून दिला न्हू ते टायप 1 टायप 3 तेतूनच आसा. हय ते 5-7 स्ट्रक्चर्स आसा तितून आणि एक स्विमींग पूल. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गावकार आणि वैष्णवी साळगावकार. उत्सवाचे रंग 2025 ही 4 दिसांची कार्यावळ जातली. या कार्यावळीत गोयची संस्कृती दायज दाखोवपी हो उत्सव जातलो. हो इव्हेंट 24 ते 27 एप्रिलाक पिळर्ना सेंट बाप्टिस्ट चर्चीत चलतली. पळयात पत्रकार परिशदेत दिल्ली पुराय माहिती. 4 दिसांक 4 कॉलेज आसा आनी 4 कार्यक्रम 4 प्रोग्राम हाडल्यात. सो इट्स नॉट अ फॅक्ट आमी पळयता चडशी आमी गजाली सांबाळ फॅक्ट म्हणून आसता बट इट्स नॉट फॅक्ट. It's something different. Each day has a different program. So I will just name the program. The detail will be given by the team. So 4 दिसांक कितें प्रोग्राम आसा. पयले दिसाक PN is famous for heritage market, which is running for almost like 3 years. Thursday heritage market. So we had stopped this. We had for time being we had kept the market on hold because of the Lenten season. So we are resuming the market, and to start with, आमी म्हणले पयलो दीस काजूचे फेस्त करूया because the season is on. काजूचे फेस्त. दुसऱ्या दिसाक आमी कोंकणी कांतरां आसा ताची स्पर्धा. सो सोलो सिंगींग आसा पूण फकत आमच्या गांवच्या लोकांक, बट डुएट, डुओ, ट्रिओ आनी क्वार्टेट ही 4 तरेची आमकां कॉम्पिटिशन आमी घेवन हाडल्या. तिसऱ्या दिसाक सॉर्ट ऑफ अ फेस्ट, बँड लायव्ह बँड परफॉर्मन्स नायट एंड डे आनी दुसरे कार्यक्रम. आनी चवथ्या दिसाक आमचो रिलिजियस आयटम म्हणटा तो बँड ऑफ प्रिस्ट. फादरींची एक बँड आसा, बँड ऑफ प्रिस्ट. दे वील बी परफॉर्मिंग बिकॉज इट्स द फीस्ट ऑफ डिवायन मर्सी. त्या दिसाक आमचें फेट कहें दाखयलेशें आनी आमचे गोंयचे फामाद बँड नायट एंड डे ते 6 ते 10 पासून वाजयतले. बिसायड्स दॅट देर वील बी लॉट्स ऑफ गेम स्टॉल्स, प्राइजेस, स्पॉट प्राइजेस, refreshments, summer cooling drinks, and also lots of food stalls. So 4 दिसांक आमी हो प्रोग्राम करता. इट इज फॉर टोटल फॅमिली येवपाची, भाग घेवपाचो आनी एन्जॉय करपाचो हॉलिडे भुरग्यांक घेवन. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गावकार आणि वैष्णवी साळगावकार. शेनवारा दिवचल मुस्लिम वाड्यार हजरत अब्दुल शाह बाबा दर्गात वर्सुकी उरूस व्हडा उमेदीन मनयलो. या निमतान लोकांनी मोठ्या संख्येन हजेरी लायिल्ली तशेंच साबार कार्यावळी घडोवन हाडल्यो. पळयात काय उमेदीचे खीण. क्या कर रही है? जो मिसरे मैं पढ़ने जा रही हूँ
हजरत रफीक साहब, जो मिसरे में पढ़ने जा रही हूँ वो मेरे लिए बहुत मायने रखते हैं। समझो मेरी बहनें, समझो चाहती हूँ, समझो माइक वाले भैया और जो पीछे बैठे हैं सबसे समझो चाहती हूँ। क्या मैं तो एक हिंदू हूँ, नाम है मेरा गीता। मैं तो एक हिंदू हूँ, नाम है मेरा गीता। मैं तो एक हिंदू हूँ, नाम है मेरा गीता। अर्शे आज़म पे रसूल अज़ली लिखा है, अर्शे आज़म पे रसूल। हर जा तेरी खुदाई, क्या क्या तरह की तूने हर चीज है बनाई, कारीगरी निराली। कारीगरी निराली। चांद हो गया टुकड़े, चांद हो गया टुकड़े, हुक्म था मोहम्मद का। 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 फूलों पे हुसैन इब्न अली लिखा है, अली का रहा बोला जाता है। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, समरिता खणगावकार आणि मुझेफ शेख. घेऊया एक लहानसं विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. गोवा फायर रन 2025 आयतारा 20 एप्रिलाक जावपाचो आसा. ह्या निमतान टी शर्ट आनी मेडलांचे अनावरण सुवाळो जालो. पणजेच्या फायर फोर्स हेडक्वार्टर्सात सांतिनेज सावन गोवा फायर रन मॅरेथॉन 2025 सुरू जातलो. पळोयात. Every year on 14th of April, we are observing a National Fire Service Day. After National Fire Service Day, we are observing a Fire Prevention Week from 14th of April to 28th of April. As a part of this Fire Prevention Week, we are conducting various awareness programs in schools, colleges, government buildings, private buildings, quiz competition, blood donation camp, and fire service Goa Fire Run Marathon 2025. This year theme is Unite to Ignite a Fire Safe India. आज आमकां एक बरो मौको मेळिल्लो आहा की आमकां एक गोवा फायर रनाचे टी शर्ट लॉन्च करपाक, अनवील करपाक, आनी त्या निमित्तान आमी हांगासर आज एकठांय जाला आनी आमची गोवा फायर सर्वीस रन मॅरेथॉन 2025 आमी 20 तारखेक करपाचें ठरयलां. ते आमचे संडे येता, त्या निमित्तान आमी आज एक गोवा फायर रन मॅरेथॉन 2025 टी शर्ट आमी लॉन्च करता आज, along with medals also, various medals. आणि हे आमकां टी शर्ट आमकां अशी जागृताय दिता की आमी फिटनेसा बरोबर फायर सेफ्टी सुद्दां मेंटेन करूं जाय. आणि त्या खातीर जेन्ना आमी हे टी शर्ट एकदां आमी घालतले, आमी
ते प्रदान करतले सगळ्यांक. आमी सगळ्यांक आमचे जे रनर्स आसा तांकां दितले तेन्ना तेजेर एक थीम आसतली की एक युनायट टू इग्नायट अ फायर सेफ इंडिया. ही थीम आमकां अशी जागृताय दिता. मॅरेथॉन 6:30 स्टार्ट जातले आयतारा, संडे येता आनी 20 तारीख येता की आमचो कॉन्क्लुडींग डे आसतलो. तेन्ना आमी 6:30 आमी हे आमची मॅरेथॉन हांगासल्यान स्टार्ट जातली. आमची असो ट्रॅक आसा, आमी असो केल्लो आसा की हांगासल्यान ते स्टार्ट जातली की आमची बाल गणेशा कडेन, थंयच्यान टर्न घेतली मिरामार सर्कल साकून डायरेक्ट ती ब्लू बे हॉटेला कडल्यान, थंयच्यान परत येतली, सेम रूट धरतली आनी परत हांगासर फिनिश पॉयंट आसतलो. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. फुडलो सप्तक सुको वतलो, नितळ मळबाचो अदमास आसा. उष्ण तापमानात वाड जावपाचो अदमास हवामान विभागान दिला. आयतारा दमट परिस्थिती आसतली, उष्णताय जाणवतली. भलायकेची खासा जतनाय घेवपाचो सल्लो आयएमडीन दिला. आजचे चडावत आनी उणे तापमान 35 ते 27 डिग्री सेल्सियस मजगती उरतले. बोटधन्यांक शिटकावणी दिवंक ना. सुके हवामान, नितळ मळबाचो अदमास, उष्ण तापमान, दमट परिस्थितीचो अदमास. आजचे तापमान 35 ते 27 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.